DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। कानबाई माता सार्वजनिक उत्सव समिती 2025 च्या वतीने 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट असा 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। समितीच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट रोजी कानबाई मातेची स्थापना व भाजी भाकरीचा प्रसाद, तसेच संध्याकाळी 6 वाजता कानुबाई गीतांचा कार्यक्रम, माय तुना डोंगर हिरवागार, खानदेश किंग, ग्रुप बजरंग बँड शिरपूर बाबा चौधरी यांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे। हा कार्यक्रम पपाया नर्सरी येथे सौभाग्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे। 3 ऑगस्ट रोजी परिसरामध्ये ज्या भाविकांच्या घरी कानबाई बसल्या आहेत त्या ठिकाणी दर्शन घेण्यात येणार आहे। तर 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सातपूर कॉलनीतून सप्तशृंगी देवी मंदिरापासून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। ही मिरवणूक सप्तशृंगी देवी मंदिर ते अंबिका स्वीट अशोकनगर या दरम्यान होणार आहे। सर्व कानबाई मातेंचे सोमेश्वर येथे विसर्जन होणार आहे। तर कानबाई उत्सव महिला समितीचे अध्यक्षपदी गीता जाधव यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष प्रकाश महाजन, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष सौ अनिता ज्ञानेश्वर वाहक, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, सचिव दीपक देसले, सहसचिव किरण देशमुख, खजिनदार वसंत सोनोने, सह खजिनदार श्रीपाद बदाने, सल्लागार राजू चौधरी, कार्तिक सोनोने, प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह भगवान पाटील, सुधाकर सिसोदे, गणेश बोलकर, हेमंत शिरसाट, दिलीप नेरे, सुरेश मोरे, रवींद्र अहिरराव, संजय जाधव, गुलाब माळी, समाधान देवरे, अरुण घुगे, सतीश सूर्यवंशी, संदीप पाटील, संजय राजपूत, प्रकाश खैरना, रवींद्र देवरे, सोनगीर काका, कमलेश कोठावदे, दीपक बडगुजर, दिनकर पाटील, हंसराज पवार, उमेश जोशी यांच्यासह कानबाई उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। श्री कुलस्वामिनी मातेच्या गेल्या 2 वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये खानदेशवासीय सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वर्गीय शंकरनाना पाटील व स्वर्गीय माळीदादा, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारी सिनियर मंडळी सिसोदे दादा, नेरे दादा, भगवान पाटील, शिरसाट साहेब, मोरे साहेब या सर्व मार्गदर्शनाच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राजू पाटील व त्यांच्या सर्व आमच्या सहकारींनी एकत्र येऊन मागच्या वर्षापासून हा कानबाई उत्सव साजरा सुरू केलेला आहे। या वर्षाचं 2ऱ्या वर्षाचं अध्यक्षपद सर्वानुमते मला दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार। आणि हा कानबाई उत्सव 2ऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आबा चौधरी शिरपूरकर यांचा 2 तारखेला सौभाग्य लॉन्स येथे वह्यांचा कार्यक्रम, खास करून त्या कानबाई मातेच्या महिम्यावर वह्या होतात। वह्या म्हणजे त्या कानबाई मातेवरची गाणी, त्या गाण्यांचा कार्यक्रम 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सौभाग्य लॉन्स येथे आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर 3 तारखेला रविवारी स्थापना केलेल्या प्रत्येकाच्या घरी कानबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी सर्व पदाधिकारी व कोर कमिटी घरोघरी जाऊन दर्शन घेणार आहेत। आणि 3 तारखेला भव्य दिव्य असं सप्तशृंगी माता मंदिर येथून सकाळी 7 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल। तिथेही ओम बजरंग बँड आबा चौधरी 4 तारखेला भव्य दिव्य असा आबा चौधरी यांच्या ओम बजरंग बँडच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी रथ, कानबाई मातेची केलेली स्थापना याची भव्य दिव्य मिरवणूक ही सप्तशृंगी देवीपासून तर बालाजी मंदिरपर्यंत निघणार आहे। आणि अशोकनगर पोलीस चौकी येथे सर्व सन्माननीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय सर्व समाजाच्या लोकांना, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मातेच्या दर्शनासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मातेच्या उत्सवामध्ये महिला भगिनी व पुरुष बंधूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी कानबाई उत्सव समिती 2025 च्या अध्यक्ष या नात्याने आपल्याला सगळ्यांना आव्हान। कानबाई कार्यक्रमाच्या कोर कमिटीने जे मला आज अध्यक्षपद दिले त्याबद्दल मी कार्याध्यक्षपद जे दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले प्रथम आभार मानते। आणि आज या वर्षीचा जो कार्यक्रम आहे कानबाई उत्सवाचा, तो आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यांच्या सर्वमता जो कार्यक्रम चालू केला आहे तो यावर्षी खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या उत्साहात साजरा करू अशी मी सगळ्यांना विनंती करते। जय कानबाई माता की जाधव म्हणजे मागच्या वर्षीची कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती आणि माझ्या कार्याध्यक्ष पदाखाली ज्यावेळेस कानबाई मातेचा उत्साह झाला होता तो अतिशय प्रचंड चांगला उत्साह झाला होता। आणि यावर्षी देखील काही बदल करून अजून छान, म्हणजेच अन्नदान असेल किंवा मिरवणूक असेल किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेणं असेल, असा हा खूप छान पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे। आणि सर्वांना मी विनंती करू इच्छिते की सर्वप्रथम तर कोर कमिटी यांचे मी आभार मानते की मला त्यांनी महिला
आघाडीचं जे पद दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची शुभेच्छा व्यक्त करते आणि जास्तीत जास्त महिला खानदेशवासियांना मी विनंती करेन की तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कारण हा आपल्या कानबाई मातेचा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सर्व भाविकांना मागच्या वर्षापासून आपले माळीदादा आणि शंकर नाना पाटील यांच्या प्रेरणेतून आणि सर्व ज्येष्ठ शिशुदादा असतील, प्रकाशजी महाजन असतील, हेमंतजी शिरसाट, दिलीपजी नेरे असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी, आपले नाना असतील, नाना वाघ असतील, त्याचे सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन जो मागच्या वर्षापासून आपण कानबाईमध्ये उत्सव चालू केलेला आहे। मागच्या वर्षी पण खूप सर्वांनी प्रोत्साहन दिलं होतं, सर्व सहभागी झाले होते। तसंच ह्या वर्षीचं पण नियोजन आपण थोडं वाढवण्यात आलेलं आहे। यावर्षी जे आमचे अध्यक्ष प्रकाशजी महाजन आणि कार्याध्यक्ष अनिता वाघ आणि महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहे आमच्या गीताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वजण मिळून हा कार्यक्रम आहे उत्साह साजरा करतो आहे आणि बाकीची माहिती आम्हाला प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे। त्याप्रमाणे सर्वांना मी आवाहन करेन की सर्वांनी ह्या उत्सवामध्ये, सर्व समाज बांधव, सर्व मित्रपरिवार, सर्व नातेवाईक, सर्व गावले सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावी आणि शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो। डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।